हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल। पण आजचा दिवस ना माझ्यासाठी खरं सांगते खूप जास्त हेक्टिक आणि वैताग देणारा होता, डोक्याला ताप देणारा होता। कसा ते पुढे तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करतेच, पण त्यापूर्वी ना काल मी सांगितलेलं की मी चकली शेव सोबत चिवडाही केला होता। सो ते आधी तुमच्यासोबत इथे मी शेअर करते। सो इथे बघा मी 1 पाव दालव्या, 1 पाव मिरच्या, गोडनिंब, 1 पाव शेंगदाणे, 2 चम्मच जिरे, मोहरी, सोप आणि धने घेतले होते आणि एक छोटी वाटी भरून इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेत। सर्वात आधी बघा मुरमुरे मी इथे ना सर्व गाळून घेणार आहे। त्यामध्ये जो काही चुरा असतो ना तो इथे मी काढून घेत आहे आणि मुरमुरे मी ना भाजून चिवड्यामध्ये टाकत असते। आणि आज मी ना म्हणजे 1.5 किलो पोहा आणि अर्धा किलो मुरमुरे म्हणजेच हे 2 किलो 2.5 किलो होतं आणि बाकी सर्व धरून 3-3.5 किलोचा हा जो चिवडा आहे मी बनवणार आहे। सो मी इथे मोठा गंज घेतला ज्यामध्ये माझा पूर्ण चिवडा व्यवस्थित मला करता येईल। थोडंसं तेल घातलं आणि हळद घातली आणि हे जे मुरमुरे आहेत ना ते थोडे फक्त मी गरम करून घेणार आहे। मुरमुरे खरं तर भाजायची जास्त गरजच नसते, पण तरी ना त्याला छान व्यवस्थित कलर यावा हळदीचा आणि मीठ वगैरे व्यवस्थित लागावं त्यासाठी आणि थोडीशी जास्त कुरकुरीत व्हावे म्हणून मी ते भाजून घेत असते। मुरमुरे भाजतानाच मी पोहे सुद्धा इथे गाळून घेतले आणि तुम्हाला दिसतच असेल किती सारा चुरा पोह्यांमधून सुद्धा निघालेला आहे। मुरमुरे हलके गरम झाले की मी लगेच काढून घेतले। पुन्हा गंजामध्ये तेल टाकलं आणि जवळपास 1 पाव तेल मी इथे यूज केलेला आहे। त्यानंतर ना छान लसूण वगैरे मी ना असा कुटून घेत असते म्हणजे तो छान असा तळल्या जातो। तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकली, मोहरी तडतडली का लगेच जिरं घातलं आणि सोबतच धने पण घातले। दोन्ही व्यवस्थित तळल्या गेले की त्यामध्ये मग सोपही घातली। सोपेनं चिवड्याला मस्त असा फ्लेवर येतो आणि चवही छान येते, मला फार आवडते। आणि हे सर्व न व्यवस्थित भाजून घेतलं का त्यामध्ये गोडनिंबाचा पाला घातला। गोडनिंबाचा पाला पण व्यवस्थित तळून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये 1 पाव बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या। तुम्ही उभे कापही करू शकता, पण मी असे बारीक काप करत असते। आणि ते छान मिरच्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत ना असं व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये खोबरं घातलं। खोबरं घालायच्या आधीच खरं तर लसूण घालायचा होता पण विसरले, म्हणून एका कोपऱ्यातनं तेलात छान लसूण लालसर करून घेतला। त्यानंतर शेंगदाणे घातले आणि छान सर्व परतून घेतलं। शेंगदाणे ही छान लालसर होईस्तोवर ना असं चम्मच फिरवतच राहिली म्हणजे सर्व शेंगदाणे एकसारखे तळल्या गेले पाहिजेत। आणि मी दरवर्षी ना असंच करते, म्हणजे वेगळं शेंगदाणे तळून खोबरं तळून असं कधीच करत नाही आणि जास्त तळलेले लालसर झालेले शेंगदाणे खोबरं आमच्याकडे ना कोणाला आवडतही नाहीत, ते म्हणजे असे जळकट लागतात असं त्यांचं म्हणणं असते। त्यामुळे मी असं फोडणीतच घालते। यामुळे माहितीये का आपला भरपूर वेळ वाचतो खरं सांगते आणि मेहनतही फार वाचते। एकाच भांड्यात आपलं सर्व काही चिवडा जो आहे तयार होतो आणि दालव्या कसं जास्त भाजायची गरज नसते म्हणून दालव्या सर्वात शेवटी घातल्या। आणि ना आता मी तुम्हाला डान्स करताना दिसेल, कारण सांगते वर्धापन दिनाचे प्रोग्राम चालूच आहे। आजचा शेवटचा दिवस आणि आज ऑर्केस्ट्रा अरेंज केलेला आणि इतकं छान म्युझिक येत होतं ऐकायला, त्यामुळे म्हणजे माझ्याच्याने राहवलंच नाही आणि थोडासा इथे जो आहे मी डान्स करते आहे। आणि ना म्हणजे हा हॅपी डान्स आहे कारण आज जी कामं ठरवली होती ती सर्वच झाली आणि कॅमेरा चालू आहे याकडे माझं लक्ष नव्हतं, त्यामुळे अशा ह्या रिॲक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळाल्यात। सो असू देत आणि ना हॅपीच राहायला पाहिजे। कामं करताना तर जास्तीत जास्त हॅपी राहायचा मी प्रयत्न करते, त्यामुळे ना कामाचा लोड येत नाही आणि कामं इझिली होतात, थकवाही येत नाही। चला असू द्यात। इथे बघा आता आपलं जे काही आहे ते छान भाजून झालं। सो त्यामध्ये आता मी छान 4 चम्मच इथे हळद घालते आहे आणि जवळपास 10 चम्मच इथे मी मीठ घातलेलं आहे, कारण 3-3.5 किलोचा चिवडा आहे तर एवढं लागणारच। आणि आता मी त्यामध्ये घालत आहे पोहे आणि सर्व पोह्यांना मसाला व्यवस्थित लागावा म्हणून ना छान 5 मिनिटनं मी सर्व पोहे व्यवस्थित फिरवून घेतले। सर्व खालचा मसाला वर केला आणि व्यवस्थित पोहे भाजून घेतले। पोहे भाजायला मला जवळपास अर्धा तास लागला। अर्ध्या तासात म्हणजे सततच मी ढवळत नाही राहिले, कारण जास्त ढवळलं ना तर पोहे ना त्याचा चुरा होतो, त्यामुळे दर 5 मिनिटांनी मी फक्त हे ढवळत होते।
आणि जे 5 मिनिटं माझ्याकडे राहायचे मग त्या वेळातनं मी किचनची बरीचशी क्लिनिंग केली. जसं मी सांगितलंच, चकल्या वगैरे त्याची भांडी वगैरे भरपूर होती ते घासलेत. आणि बघा जवळपास अर्ध्या तासाने म्हणजे चिवडा बनत आला, पोह्यांना छान कलरही आला आणि पोहे छान भाजल्या गेलेत की नाही हे पाहण्यासाठी ना मी हातावर पोहे घेते आणि अशी चुरगळून बघते. जर त्याचा व्यवस्थित चुरा झाला म्हणजे आपला चिवडा व्यवस्थित बनून तयार आहे. तर आता माझा चिवडा अर्ध्या तासात छान, इथे अर्ध्या तासात नाही, पोहे भाजायलाच अर्धा तास लागले. जवळपास 1 तासात माझा चिवडा इथे बनला. गॅस बंद केला आणि आता ना बरीच रात्र झालेली आहे, त्यामुळे मला याला लवकर थंड करायचं आहे. त्यामुळे मग मी असे खाली पेपर अंथरले आणि जो सर्व चिवडा आहे ना अगदी म्हणजे व्यवस्थित त्यावर पसरवून दिला. कारण चिवडा थंड झाल्याशिवाय आपण जो आहे डब्यात भरू शकत नाही. आणि हे जे मुरमुरे आधीच भाजून घेतले होते ते चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आणि जवळपास ना आता चिवडा थंड व्हायला 15 ते 20 मिनिटं लागणारच होते. तेवढ्या वेळात किचन व्यवस्थित क्लीन करून घेतली. भांडे काय चिवडा बनवता बनवताच मी सर्व घासून घेतले होते, पण जे काही चिवड्याचे भांडे होते तेवढे माझे बाकी होते. खरं सांगू का, फार कंटाळा आला होता. म्हणजे सवय झालेली आहे, सकाळी उठल्यावर क्लीनच किचन मला लागतं. स्वच्छ किचन पाहून सकाळी सकाळी मूड खरंच खूप मस्त फ्रेश होतो आणि सकाळ फ्रेश झाली ना पूर्ण दिवसही फ्रेशच जातो. सो त्यासाठी रात्री थोडेसे जे एफर्ट्स आहेत ते मी इथे एक्स्ट्राचे घेत असते आणि जे वेस्ट जाणारे 5-10 मिनिट असते ते सुद्धा व्यवस्थित युटिलाइज करते. आजही सेम तसंच केलं. सर्व किचन क्लीन केलं, शेगडी सुद्धा व्यवस्थित घासून पुसून क्लीन केली. उरलेले जे काही भांडे होते ते सर्व घासून घेतले. कितीही जरी कंटाळा आलेला असला ना मी माझे किचन रात्रीची क्लीन ही करतेच. आता हे एवढे सारे भांडे होते आणि काउंटर टॉपवरही बरेच पोहे वगैरे सांडलेले होते. आता जर मी हे खरंच असं सोडून दिलं असतं ना तर सकाळचं माझं सर्व रुटीन जे आहे गडबडलं असतं. कारण यासाठी जे एक्स्ट्राचे जे 15-20 मिनिटं मला लागले असते ना ते त्या रुटीनमध्ये ऍडजस्ट करावे लागले असते आणि तिथे माझी मग फार धावपळ झाली असती. आणि ती सकाळची धावपळ टाळण्यासाठी मी आता इथे सर्व काही क्लीन करून घेत आहे. तसंही चिवडा थंड होईस्तोवर मी बसलेच असते, कारण थंड झाल्यावर तो म्हणजे डब्यातही भरून ठेवायचाच होता. सो तेवढ्या वेळात बघा माझी संपूर्ण जी किचन आहे व्यवस्थित क्लीन झाली आणि ना तोपर्यंत माझा चिवडाही मस्त गार झाला. सो त्यानंतर चिवडा डब्यामध्ये भरून घेतला आणि आता आपण भेटत आहोत दुसऱ्या दिवशी. आजची सकाळ खरं सांगू का खूप म्हणजे खूप जास्त फ्रेश झाली. जरी रात्री झोपायला फार लेट झालं होतं ना तरी मी 6 वाजताच झोपेतनं उठले. पण आज ना पिहूने अजिबात त्रास दिला नाही, कारण आज लास्ट डे होता पेपरचा आणि उद्यापासून सुट्ट्या लागणार आणि शाळेमध्ये नवीन ड्रेस घालून जायचं होतं, फराळ घेऊन जायचं होतं, फटाके घेऊन जायचे. त्यामुळे ना तो फार जास्त एक्सायटेड होता. ब्रशही स्वतःच केला, आंघोळही स्वतःच केली आणि कपडेही स्वतःच घातले. त्यानंतर फक्त मी त्याला टिफिन दिला आणि छान फटाके वगैरे दिलेत सोबत. आणि ना म्हणजे आठवड्यातून 2च दिवस मला पिहूला जे आहे स्कूलला सोडायचं असतं. 2 दिवस 4 दिवस आरोहीचे पप्पा सोडतात, पण 2 दिवस त्यांची 8-4 असते ना तेव्हा माझा नंबर लागतो. मी पोहोचून देत असते, घ्यायला मात्र आईंना पाठवत असते. आणि म्हणजे कारण सांगते तुम्हाला, त्या काय करतात जेवण केलं की लगेच झोपतात, मग त्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो. सो त्यांना म्हणत असते जेवण झालं की तुमचा वॉकही होते आणि पिहू घरी येतो आणि त्या 15 मिनिटात माझे भरपूर कामं सुद्धा होतात. सो आज मी पिहूला बघा शाळेत सोडून दिलं आणि पिहूची एक्साइटमेंट तुम्ही इथे बघू शकता. पिहूला सोडून येताना मस्त असं दोन्ही साईडनं बघा हिरवं कच्च आहे आणि खूप सारी फुलं उमललेली आहेत. त्यामुळे ना मूड आणखीनच माझा फ्रेश झाला. पण आज जसं मी तुम्हाला सांगितलं आजचा दिवस हा माझा नव्हताच. म्हणजे इतकं काही घडलं ना आजच्या दिवसात की नुसतं मी वैतागून गेली होती. मनस्ताप झाला होता. पिहूला सोडून घरी आले आणि सर्व जो आहे फटाक्यांचा पसारा वगैरे आवरला, घर झाडलं, पुसलं आणि आईंना सांगितलं की तुम्ही फिरायला जाल तर येता येता पिहूला घेऊन याल, कारण तशाही आई फिरून 11-11:30 वाजता येतातच आणि पिहूची शाळा 11ला सुटणार होती. सो त्या मला होही बोलल्यात आणि मग मी ना माझ्या कामाला लागले. क्लिनिंग वगैरे झाडून वगैरे सर्व झालंच होतं तर मी व्हिडिओ करायला बसले. आणि आता ना मला म्हणजे वेळ फार कमी पडतो असं म्हटलं तरी चालेल. मी ना सर्व दरवाजे खिडक्या बंद केल्यात आणि व्हॉइस ओव्हर करायला बसली. तेवढ्यात आरोहीच्या पप्पांचा फोन आला.
की म्हणजे आईंचं खाली काहीतरी खटकलं आणि खाली जाऊन बघ. खाली गेली, आईंना कसं तरी वर घेऊन आली आणि ना पुन्हा माझ्या कामांना लागली. थोडंफार व्हिडिओचं काम बाकीच होतं ते राहू दिलं आणि स्वयंपाकाला लागले. कारण ना म्हणजे टिफिन द्यायचा होता आणि या सर्व गोष्टींमध्ये ना माझा भरपूर वेळ गेलेला होता. पुढे ना मी लगेच स्वयंपाकाला लागले आणि मला वाटलं की आई पिहूला घ्यायला गेल्यात, पण आई सरळ आंघोळीला गेल्यात आणि म्हणजे 11:20 झालेत आल्यात आणि मला म्हणतात 11:20 झाले, आता कशी जाऊ पिहूला आणायला. तर माहित नाही मला म्हणजे काहीच सुचलं नाही. मी म्हणजे पोळ्या तर झाल्या होत्या, पण भाजी करता करता म्हणजे कढईत फक्त तेल ओतलेलं होतं, हात नाही धुतले, काहीच नाही. शेवटची पोळी होती ती काढली आणि तशीच पिहूला आणायला गेली. फक्त जाता जाता आईला म्हटलं हे सर्व आवरून ठेवाल. पण झालं काय, मी रिटर्न आली तर बघते काय, कढई म्हणजे पूर्ण काळी कुट्ट झालेली आणि घरात एवढा धूर का मला म्हणजे आम्हाला किचनमध्ये काही दिसतही नव्हतं. खरं तर 3rd फ्लोअर पासूनच वास यायला लागला होता, पण येऊन बघितलं तर तो माझ्याच घरातला होता. पूर्ण कढई जळली होती, इतकी गरम झाली होती का सर्व घरातनं काळं काळं, त्यामध्ये तेल असल्यामुळे ना सर्व चिकट झालं होतं. इव्हन खिडकी सुद्धा टिंचरली, तिच्या मागं जे झाडं आहेत ते सुद्धा जडलेत आणि सर्व घरात नुसतं काळं काळं झालं बघा, तुम्हाला दिसत असेल. आणि आई घरातच होत्या तरी त्यांच्या ह्या गोष्टी लक्षातही आल्या नाहीत. आणि कढई बघा, कढई बघून ना मला फक्त मी रडायची बाकी होती. म्हणजे 11 महिन्यांपासून मी आरोहीच्या पप्पांच्या मागे होती, घ्यायची आहे. कधी ते नाही बोलायचे तर कधी मला लक्षात नाही राहायचं. असं करता करता 11 महिन्यानंतर मला कढई मिळाली. आणि ना एखादी गोष्ट घरात नवीन आली की आपलं कसं असतं, इतकं लाडवून मी तिला वापरत होती, इतकं की म्हणजे आणखी 1 महिनाही झाला नाही तिला घरात आणून. आणि मला इतकं जास्त म्हणजे स्ट्रेस आला होता ना, इतकी जास्त मी डिमोटिवेटेड झाली होती आणि सारखी चिडचिड होत होती. सो मी काहीच केलं नाही, फक्त टिफिन बनवला आणि ना म्हणजे एका जागी जाऊन बसली. कारण मला माहित होतं आता मी कामं करेल तर मला फार चिडचिड होईल आणि विनाकारण वैताग होईल, त्यामुळे काहीच बोलली नाही. 1-1.5 तास शांत बसली आणि त्यानंतर ना म्हणजे माझा मूड फ्रेश करण्यासाठी ना मी नेहमी जे माझ्या आवडीचं काम आहे ते करत असते. सो इथे एक छोटंसं DIY केलं. पुढच्या व्हिडिओत ना तुमच्यासोबत शेअर करेल, कारण आता त्याला वाळायलाच 1-2 तास लागतीलच. आणि त्यामुळे ना खरंच माझा मूड म्हणजे 100% नाही तरी 50% तरी जागेवर आला होता. सो त्यानंतर मी कामं करायला लागले. आणि तुम्ही बघितलंच म्हणजे नवरात्राच्या आधीपासून मी क्लिनिंग स्टार्ट केलेली आहे आणि अजूनही माझे काही ना काही कामं चालूच आहेत. पण खरं आजच्या एका चुकीमुळे माझी म्हणा किंवा आईंची म्हणा, पूर्ण घर काळं म्हणजे खूपच काळं झालेलं आहे. टाईल्स अशी आहेत तर इतर गोष्टीचं तर विचारूच नका. सो माझ्याकडे जे लिक्विड असतं नेहमी बनवलेलं ते मी सर्व टाईल्सवर जे आहे शिंपडलं. आधी 5 मिनिटं तसंच ठेवलं, पुन्हा शिंपडलं आणि ताराच्या घासणीने ना सरळ ही जी टाईल आहे घासून घेतली आणि त्यानंतर 4दा पुसली. तेव्हा कुठं ती ना व्यवस्थित क्लीन झाली. आणि कढई वगैरे ते तर सर्व घासायचं म्हणजे बाकीच होतं, पण टाईलमुळे ना सर्व घरातल्या टाईल्स ज्या आहेत ना त्या घाण होत होत्या मुलांच्या पायांमुळे. त्यामुळे सर्व घरच व्यवस्थित जे आहे मी पुसून क्लीन केलं आणि त्यानंतर कढई घासायला घेतली. आणि कढई तुम्हाला दाखवते बघा, इतकी काळी झालेली. या कढईमध्ये जर तेल नसतं ना तर घर इतकं घाण झालं नसतं, पण त्या तेलामुळे ते जळल्यामुळे ना म्हणजे सर्वीकडे असा चिकटपणाही आला होता. सो त्यासाठी ना मी मग कढईमध्ये खूप म्हणजे 2 चम्मच छान सोडा घातला आणि आपलं जे निमसत असतं ना ते सुद्धा छान 2 चम्मच घातलं. थोडंसं विम लिक्विड घातलं आणि एक म्हणजे अर्ध निंबू होतंच, पिळलेलं होतं ते वेस्ट. तर त्याच्या मदतीने ना हे सर्व जे बॅटर आहे सर्व कढईला व्यवस्थित लावून घेतलं. खरं सांगते म्हणजे इतकं यावेळेस ना इतकं निगेटिव्ह थिंकिंग आणि इतकं म्हणजे डिमोटिवेटेड मी फील करत होती आणि असं वाटत होतं की आपल्यासोबत काहीहीच चांगलं होत नाही आहे. किती प्रयत्न करत आहे, यूट्यूबसाठी किती रात्रंदिवस प्रयत्न करत आहे, त्यामध्येही यश नाही मिळत आहे. इतके महिने वाट बघितल्यानंतर कशी तरी कढई मिळाली, तर ती म्हणजे क्लीन होईल का नाही व्यवस्थित आणि असे खूप साऱ्या गोष्टी माझ्या डोक्यात. आणि खरंच जर माझ्या या चुकीमुळे आणखी मोठं काही नुकसान झालं असतं, किती मोठा अनर्थ टळला आज. खिडकीचा काच फुटला असता, गॅस चालू होता, काहीतरी म्हणजे त्याच्यामुळे हवेमुळे गॅस विझला असता, घरभर गॅस झाला असता, तर आई घरात होत्या
त्यांना काही झालं असतं तर मी कोणाला काय उत्तर दिलं असतं, असे खूप म्हणजे खूप सारे गोष्टी होते. कधी स्वतःला दोष देत होती तर कधी आईंनाही दोष देत होती, कारण त्या घरात होत्या आणि थोडंसं घरात जळलं तर आपल्या कसं लगेच लक्षात येतं. आणि आमचं घरही फार मोठं नाही, किचनमध्ये थोडंसं काही जळलं की लगेच हॉलमध्ये जो आहे वास जातोच. पण त्यांना आलाही असेल ना तर त्यांनी उठून तो गॅस बंद करायला पाहिजे होता, पण त्यांनी त्याचा कंटाळा केला असेल आणि हे एवढं सर्व झालं. असे एक एक दोन दोन चार चार विचारणं सतत डोक्यात फिरत होते आणि माझी कढई जी आहे क्लीन करणं चालूच होतं. आणि फायनली या सोल्युशनने ना मस्त असं काम केलं आणि अगदी कमी एफर्ट्समध्ये माझी जी कढई आहे आतून क्लीन झाली. त्यानंतर आता मला ती बाहेरनं सुद्धा क्लीन करायची होती. सो त्यासाठी ना पुन्हा मी एका प्लेटमध्ये जे आहे उलटी ठेवली कढई आणि त्यावर हे सर्व जे लिक्विड आहे ते स्प्रेड केलं. आणि ना काम करता करता या छोट्या छोट्या गोष्टींकडे भरपूर लक्ष द्यावं लागतं. आता जर मी या प्लेटमध्ये कढई ठेवली नसती ना तर ते लिक्विड सर्व काउंटर टॉपवर पडलं असतं आणि त्या मार्बलला ना ऍसिडिक लिक्विडचे ना डाग पडतात. पुन्हा ते डाग मला काढावे लागले असते आणि सोबतच माझं लिक्विडही म्हणजे वाहून गेलं असतं. सो बघा, कढई तर छान क्लीन झाली, पण त्यामुळे ना दिवसभराचा जो वैताग मनस्ताप होत होता तोही जरा कमी झाला. आणि ना मूड फ्रेश असला ना आपल्याला आणखी कामं सुचतात, तर तसंच झालं. लिक्विड प्लेटमध्ये होतच तर त्याचा यूज करून ना मग मी लोखंडाची कढई सुद्धा छान व्यवस्थित क्लीन करून घेतली. आणि ना खरंच म्हणजे देवाचे आभार मानलेत की बाबा खूप मोठ्या संकटातून तो आज आम्हाला वाचवलं. काहीही अगदी काहीही होऊ शकलं असतं. सो चला तर आता मी व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.